काय सांगतो तांडाचा जाऊ म्हणून मारले पोरांना त्यांनी गाड्या फोडल्या. थांब ना बा आज सांगशील का मग अजून अवकार पाय ना बा का आहे ना गाडी फोडली आमची पार तिकडं तुम्ही म्हणता आहे ना. कोपरगाव शहरात काल बुधवारी धक्कादायक घटना घडली असून किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये चक्क दगडफेक करत तुंबळ हाणामारी झाली असून दोन्ही गटांनी एकमेकांवर अक्षरशः दगडफेक करत दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सदरची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्यानं जमावानं चक्क पोलीस वाहनावरच दगडफेक केली. परंतु नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला. या प्रकरणात संबंधित दोन्ही गटातील तब्बल 63 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूचे 16 आरोपी ताब्यात आहेत. या प्रकरणात शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह आमदार काळे यांचे स्वीय सहाय्यक यांच्यावर आणि मनसेच्या शहर प्रमुखावर देखील गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला येत घटनेची माहिती घेतली व पत्रकारांशी बोलताना सांगितले की माझ्या स्वीय सहाय्यकाचा यात काही संबंध नसून ते त्या भागात राहत असल्याने वाद झाल्यानं तेथे उपस्थित होते. तसेच घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी शिर्डी येथे उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती, कोपरगावचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याकडून घटनेची माहिती घेत आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झालेत. काय घटना नेमकी घडली आहे सविस्तर तीच माहिती घ्यायला मी आलो होतो. कसं कसं घडलं, काय झालं, पोलीस कधी पोहोचले, काय पोलिसांनी काय कारवाई केली, तीच माहिती घ्यायला आलो होतो. त्यांच्या तपासामध्ये पंचनामा करतील, पुढची कारवाई करतील, आरोपी जे काय असतील ते धरून आणतील, त्याच्यामध्ये पुढे कारवाई करतील. तेच माझ्या स्वीय सहाय्यकाचं नाव त्याच्यामध्ये आल्यामुळं मी जरा माहिती घ्यायला आलो. त्याचा काय संबंध आला, कसा आला, काय, तीच माहिती घ्यायला आलो. आता काय पुढं कारवाई करतं त्याच्यावर. पोलिसांनी आश्वासन काही दिलेलं नाही. पोलिसांनी एवढं सांगितलं आम्ही आमचं काम करणार आहे, आम्ही आपली पंचनामा असेल, पुढची काही कारवाई असेल, चार्जशीट म्हणून असेल, तेवढं आम्ही काम करू. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला करायचं ते कोर्टामध्ये करा. माझं सगळ्या मंडळांना हेच राहील का आपले जे काही नगरपालिकेचे नियम आहे किंवा पोलीस स्टेशनने आपल्याला घालून दिलेले नियम असतील, जे काही परवानगी घेणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण रितसर कराव्या. जे काही नियम घालून दिले त्याचं पालन करावं आणि त्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करावा. त्याचा काही संबंध नाही. आता त्यांचं नाव आलं ते आता तिथं परिसरात राहिलं आहे. त्यांच्या परिसरात भांडणं झाल्यानंतर स्वाभाविक माणूस बाहेर जाऊन पाहतो काय झालं काय नाही. त्या भांडणाच्या याच्यामध्ये पोलिसांची चर्चा करणं असेल किंवा काय थोडाफार वाद झाला असेल, पण त्याच्यामध्ये काही हे होण्यासारखं काही विषय नाही. साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी. घ्या राधिकाची चकली, एकदा खा तर खातच राहाल. सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत. अवघ्या 200 रुपयात 500 ग्राम चकली. एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या. आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी. मोबाईल नंबर 9404715830.